मुंबईत विना परवानगी सत्याचा मोर्चा काढणं या विरोधकांना भोवलेलं आहे। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। बरोबर आहे, जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाहीये। आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केली त्यांना सरकार सोडायला लागणार। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, तर मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही, खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत। त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। आमच्यावरती टीका करण्यापेक्षा खरं तर त्यांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे। आणि मुळामध्येच तुम्ही जर बघितलं असेल की आम्ही हा आंदोलन किंबहुना लोकशाही पद्धतीने ही निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी केलेलं आहे। त्यात सत्ताधारी पक्षाला एवढं झोंबण्याची काही गरजच नव्हती। त्यांचेच मित्र पक्ष असलेले काल माननीय मंत्री महोदयांनी पण सांगितलं की हो याच्यामध्ये घोळ आहे आणि हे जोपर्यंत स्पष्टता येत नाही किंवा हा घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरे जाणं हे चुकीचं होईल।